सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरभावी @एक्सप्लोरिंग ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कोप्पळ जिल्ह्यातील अंजनाद्री पर्वताला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी असलेल्या हनुमान देवस्थानला भेट देऊन आम्ही तुम्हाला या भेटीचं चित्रीकरण करून दाखवणार आहोत। मित्रांनो, शेती हा इथला प्रमुख व्यवसाय आहे। त्याचबरोबर प्रामुख्याने इथे भात शेती केली जाते। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मोठमोठ्या शिळा, दगडांच्या शिळा असलेल्या डोंगररांगा दिसून येतात। मित्रांनो, या ठिकाणी आम्ही अंजनेय गुड्डा म्हणजे अंजनाद्री पर्वत या ठिकाणी आता आलेलो आहोत। डोंगराच्या पायथ्याशी आम्ही गाडी थांबवली आणि समोरच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो। डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलमध्ये आम्ही सगळेजण चहा पिण्यासाठी थांबलो होतो। झालं की आता या ठिकाणी स्त्रिया कुठल्या पद्धतीनं प्रवास करत आहेत हे तुम्ही पाहत आहात। पर्वत देवस्थानचं हे पार्किंगचं स्थान आहे आणि आपल्याला अनेक स्टॉल्स दिसतात। अनेक यात्रेकरी येत असताना आपल्याला दिसत आहेत। पर्वताकडे जाण्याचा हा रस्ता आहे आणि समोर आपल्याला हा अंजनाद्री पर्वत दिसत आहे आणि वरच्या बाजूला अंजनेय देवस्थान दिसत आहे। अशा अनेक स्टॉल्स आपल्याला दिसतात। पूजा साहित्याचे हे सगळे स्टॉल्स आहेत, खेळण्यांचे स्टॉल्स आहेत। अनेक स्टॉल्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आणि आता आम्ही अंजनेय पर्वताच्या खालच्या बाजूला आहोत। सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरभावी @एक्सप्लोरिंग ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कोप्पळ जिल्ह्यातील अंजनाद्री पर्वताला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी असलेल्या हनुमान देवस्थानला भेट देऊन आम्ही तुम्हाला या भेटीचं चित्रीकरण करून दाखवणार आहोत। या मंदिराच्या पायथ्यालाच, डोंगराच्या पायथ्यालाच आपल्याला हा कॅनल दिसून येतो आणि हा या मंदिराचा प्रवेशद्वार आहे। मित्रांनो, मी आता पर्वताजवळ आलेलो आहे। अंजनाद्री पर्वताच्या खालच्या बाजूला आपल्याला हनुमानांचं दर्शन या ठिकाणी होत आहे। पर्यटनासाठी अनेक विदेशातील लोक आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। मंदिराचं या ठिकाणी ऑफिस आहे। मंदिराच्या पायथ्याला हनुमानाच्या पादुका याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे। आपल्याला श्रीरामाची ही मूर्ती दिसत आहे। या ठिकाणी आम्ही हनुमानाच्या पादुकाचं दर्शन घेत आहोत। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। या ठिकाणी श्रीरामाचं दर्शन आणि त्याचबरोबर बालअंजनेयाच्या पादुकाचं दर्शन घेत आहोत। अंजनेयाच्या पादुकाचं दर्शन घेऊन आम्ही या डोंगराच्या पायऱ्या चढू लागलो। अशा पद्धतीच्या पायऱ्यांचे टप्पे आहेत। जय श्रीराम, जय श्रीराम। मार्ग हा अशा पद्धतीचा आहे आणि आम्ही सर्वजण मिळून
अंजनेयात्री डोंगराच्या ह्या पायऱ्या आपण चढत आहोत. एकूण 570 ते 600 पायऱ्या आहेत असं आम्हाला काही लोकांच्याकडनं सांगण्यात आलं. या पायऱ्यांचं पूजन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. जय श्रीराम. जय श्रीरामाच्या गर्जना देत 370 पायरी सर्वजण ह्या पायऱ्या चढून चालू. आता चढत आहेत. श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. च्या बाजूला आपल्याला हे संपूर्ण जंगल दिसून येतं. या पायऱ्या खड्या स्वरूपात आहेत हे आपण या ठिकाणी पाहतात. आल्यानंतर या ठिकाणी विश्रांती कक्ष आहे. चांगल्या बाकड्या ठेवलेल्या आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि या ठिकाणी होऊन खालच्या बाजूला आपल्याला संपूर्ण हे किष्किंधा पर्वत दिसत आहे आणि खालच्या बाजूला हे तुंगभद्रा नदीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे आणि मी या ठिकाणी बसून पाणी पित आहे. अतिशय गोड आणि सुंदर पाणी आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय आंजनेया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्याला किष्किंधाचं अतिशय सुंदर असं दर्शन होत आहे. जागी बसण्यासाठी असे बाकडे ठेवण्यात आलेले आहेत. आता आम्ही डोंगराच्या जवळच आलेलो आहोत. आपल्याला हनुमानाचं दर्शन होणार आहे. आपल्याला दगडामध्ये हनुमानाचं दर्शन होत आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. अतिशय सुंदर असं हे हनुमानाचं दर्शन आपल्याला होत आहे. बाबाजींची समाधी आहे आणि या बाबाजीने अनेक सोयी या गडावर केलेल्या आहेत. ही बाबाजींची समाधी आहे. बाबाजी याच ठिकाणी तपश्चर्या करत होते आणि मागच्या बाजूला हा जो रस्ता दिसत आहे तुम्हाला, या ठिकाणी अनेक लोक तपश्चर्यासाठी येत होते. या 40-45 वर्षा पाठीमागं तपश्चर्या करण्यासाठीच लोक या ठिकाणी यायचे आणि आज 40-50 वर्षातच लोकांना या स्थळाचं माहिती झाल्यानंतर लोक पर्यटक म्हणून या ठिकाणी आज येत आहेत. आपल्याला हनुमानाचं दर्शन होत आहे. आपल्याला या किष्किंधा पर्वतरांगांचं आपल्याला दर्शन होत आहे आणि खालच्या बाजूला तुंगभद्रा नदीचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे. जय श्रीराम. बाजूला काही तपस्या साधक करण्यासाठी या ठिकाणी बसवत होते. या ठिकाणी आपल्याला सूर्यास्ताचं दर्शन होत आहे. अतिशय सुंदर असं सूर्यास्ताचं दर्शन होत आहे. पर्वताच्या पायथ्याशी आम्ही आता आलेलो आहोत. लोक या ठिकाणी दर्शन घेऊन परत येत असताना आपल्याला दिसत आहेत. आज मंगळवार असल्या कारणाने शनिवार आणि मंगळवारी या ठिकाणी 20 ते 30 हजार लोक दर्शन घेऊन जात असतात. आपापल्या जातात. नंतर आपल्याला ही एक पाण्याची टाकी दिसते आणि हा खडा डोंगर आणि त्या डोंगरावर वानर सेना आपल्याला दिसत आहे. बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पाणी नसणार आहे. या ठिकाणी आपल्याला डोंगराच्या अखंड शेळा जोडलेल्या दिसून येतात. लोक दर्शन घेऊन येत आहेत. प्रत्येकांच्या मुखावर दर्शनाचं समाधान आपल्याला दिसत आहे. पुढच्या टप्प्याला आपल्याला पायऱ्या या खड्या दिसतात आणि खऱ्या पद्धतीनं पायऱ्या चढत असताना आपल्याला धाप लागू शकतं. त्यामुळे या ठिकाणी विश्रांतीसाठी पाखडी ठेवण्यात आलेली आहे. पायऱ्यांचा रस्ता असा चिवळत जातो. दोन डोंगर एकमेकाजवळ आलेले आपल्याला दिसून येतात. आणि अशा पद्धतीनं पायऱ्या चढून आपल्याला वरती जावं लागतं. ठिकाणी आपल्याला मारुतीच्या भावचित्राचं दर्शन होत आहे. हनुमान जन्मस्थळ अंजनी पर्वत किष्किंधा जातो. त्या पद्धतीनं पायऱ्या अशा चिवळवत जातात आणि आपल्याला खालच्या बाजूला वाकून पुढं जावं लागतं. मंदिराचं दर्शन होत आहे. मंदिराजवळ आलेलो आहे. मंदिर परिसराचं अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे. अंजनेय स्वामी देवस्थान अंजनाद्री बेट्ट असा हा फलक या ठिकाणी लावलेला आहे. या मंदिराचं शिखराचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे. प्रवेश करत आहे. मंदिरात जाण्यासाठी या पद्धतीने ग्रिल लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला राम दरबारात राम लक्ष्मण सीता आणि राम सेतूचा दगड दिसत आहे आणि बाजूलाच अंजनेय स्वामी मारुतीचं दर्शन होत आहे. दर्शनाचा हा मार्ग आहे. या ठिकाणी आपल्याला वानर सेनेचं दर्शन होत आहे. मी सर्व मित्रमंडळी अंजनेय स्वामीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. पवन पुत्र हनुमान की जय बजरंग बली की जय. अंजनेय पुत्र हनुमान की जय श्रीराम. मित्रांनो, हे संपूर्ण किष्किंधा पर्वत आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला याला अंजनेय गुड्डा असं संबोधलं जातं. या पर्वताला अंजनेय पर्वत असं म्हटलं जातं. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे हनुमानाचा जन्म या ठिकाणी झाला. हनुमानाची आई अंजनेय, या अंजनेयाच्या नावावरूनच अंजनाद्री पर्वत असं या डोंगराला नाव पडलेलं आहे. ज्या वेळेला बाल हनुमान हे लहान होते आणि त्यांना फळ आणण्यासाठी त्यांची माता ही या ठिकाणी डोंगराकडे गेली, त्यावेळेला हनुमान हे सूर्याला याच ठिकाणी फळ समजून खाण्यासाठी गेलेले होते. तो पर्वत म्हणजे हाच अंजनेय पर्वत आणि या पर्वताचं या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदररित्या
दर्शन होत आहे. आणि ह्या ज्या डोंगररांगा आहेत या किष्किंधा पर्वताच्या डोंगररांगा आहेत आणि आज यालाच अंजनेय गुट्टा असं म्हणतात. ज्या वेळेला राम आणि लक्ष्मण सीतेला शोधण्यासाठी लंकेकडे निघत होते त्यावेळेला पहिल्यांदा हनुमानाची भेट याच अंजनेय पर्वतावर श्रीरामाची आणि हनुमानाची भेट झालेली होती. भगवान शिवशंकराने रामाच्या मदतीसाठीच हनुमानाचं रूप धारण केलेलं होतं, जन्म घेतलेलं होतं. म्हणून हनुमानाला महादेवाचा 11वा रुद्र अवतार असं म्हटलं जातं. नमस्कार मित्रांनो, अंजनाद्री पर्वत हा व्हिडिओ आम्ही याच ठिकाणी थांबवतो आहोत. अंजनाद्री पर्वत हे कोप्पळ जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही वाहनाने येऊ शकता. या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला 570 पायऱ्या चढून यावे लागतात आणि आपण जर वयोवृद्ध असाल तर शिस्तीत या. बसण्यासाठी आजूबाजूला बसण्यासाठी या ठिकाणी बाकड्यांची सोय आणि पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली आहे. वरच्या बाजूला चांगल्या प्रकारे आपल्याला ऑक्सिजन होतं. या ठिकाणी आतमध्ये बाल हनुमानाची मूर्ती आहे. त्याचबरोबर अंजनेय माताचं आपल्याला दर्शन होतं आणि त्याचबरोबर राम दरबार आहे. आणि या ठिकाणी रामाच्या ज्या राम सेतू बनवण्यासाठी जो दगड आहे तो देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तर या सगळ्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. या ठिकाणी येण्यासाठी आपण कोणत्याही वाहनाने येऊ शकता. या ठिकाणी बसची सोय आहे. तर मित्रांनो, आपल्या राहण्या खाण्यापिण्याची सोय जवळच कोप्पळमध्ये होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँड. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. भव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी गाया. बालपणी गेलास तू सूर्याला धराया. बालपणी गेलास तू सूर्याला धराया. आवरली ही धरणी तर तरले आसमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. राम लक्ष्मण जानकी, बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी. जय बोलो हनुमान की. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. जय जय श्रीराम.